हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी पालक घेतलेली आहे, सोबतच 2 बटाट्यासाठी घसणी, चॉपर, ऑनियन आणि मसाले, बेसन आणि कोथिंबीर आणि ते सगळं मी सोबत करून चॉप करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर चॉप करून झाल्यावर मी तुमच्यासमोर व्ह्यू पण दाखवला आहे कसं चॉप करायचं आहे ते. त्याच्यानंतर आपले जे बटाटे आहे ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत. किसून झाल्याच्या नंतर मी डायरेक्ट सगळं बेटर रेडी केलं. ते मी भांड्यामध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ऑनियन टाकलं चॉप करून. त्याच्यानंतर आपल्या पद्धतीने आपल्याला 2 स्पून मी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी धने पावडर वगैरे टाकलेली आहे. धने पावडर मला भरपूर आवडतं, सो मग मी ती जास्त टाकलेली आहे. आणि मिरची वगैरे पण टाकायची. तुम्हाला जर चाट मसाला टाकायचा असेल तर चाट मसाला टाका. मी मिरची जास्त टाकली कारण आमच्या घरी मिरची खूप आवडते सगळ्यांना, सो तिखट खूप आवडतं सगळ्यांना. त्यानंतर मी कोथिंबीर टाकली. कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता, बट मला त्याची टेस्ट खूप आवडते, सो मी त्याच्यात टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मीठ टाकून झाल्यावरती सगळं जे बॅटर आहे एकत्र करायचं आहे. त्यानंतर बेसन टाकायचं आहे. बेसन तुमच्या पद्धतीने 4-5 स्पून, जसं ते बेटर रेडी होतं. बेसन रेडी झाल्यावर मी तुमच्यासमोर व्ह्यू वगैरे दाखवला आहे. त्यानंतर मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. तो बॅटर सगळं एकत्र करून घ्यायचा आहे आणि एकत्र केल्यावर असं म्हणजे व्ह्यू दिसला पाहिजे त्याच्यामध्ये, जस्ट असं ग्रेव्हीनेसवाला. त्यानंतर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. तेल तापून झाल्यावर मी डायरेक्ट त्याच्यामध्ये भजी सोडलेली आहे. ते खूपच क्रंची लागत होती, खूप टेस्टी. त्याचाही व्ह्यू मी आता तुम्हाला दाखवते. आणि टोमॅटो सॉसबरोबर तर मला खूप जास्त आवडली. तुम्हाला कशी आवडली नक्की सांगा.